आज अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर उपविभागाचे उपविभागस्तरीय खरीप हंगामपूर्व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेलं होतं। आपण या ठिकाणी बघू शकतो ज्या काही राज्यस्तरावरून येणाऱ्या खरीप आणि रब्बी हंगामच्या दृष्टीनं ज्या काही आपल्याला शेतकऱ्यांच्यासाठी 25 वेगवेगळ्या प्रकारच्या खरीप मोहिमा राबवायच्या आहेत। क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी स्वतःला कशा पद्धतीने अपग्रेड केलं पाहिजे याकरता हँड्स ऑन ट्रेनिंग आयोजित करण्यात आलेले आहे। 25 मोहिमांपैकी 14 मोहिमांचे हँड्स ऑन ट्रेनिंगचे पॉइंट्स किंवा स्टॉल्स या ठिकाणी स्टाफच्या द्वारे लावण्यात आलेले आहेत। याकरता गेल्या 8 दिवसांपासून 14 टीम्सनी खूप चांगल्या पद्धतीचे एफर्ट्स घेतले, मेहनत घेतली। त्याकरता जे काही साहित्य होतं जसे की रोपं आणणं असेल, पाचट आणणं असेल किंवा मल्चिंग पेपर आणणं असेल, तसेच वेगवेगळ्या प्रकारचे सापळे गोळा करणं असेल, दशपर्णी अर्क तयार करण्यासाठीचे हँड्स ऑन ट्रेनिंग देताना 10 वेगवेगळ्या प्रकारची पानं आणणं असेल, त्या चिरण्यासाठी आवश्यक साहित्य, वेगवेगळे टँक्स, वेगवेगळं साहित्य असेल, तसेच लिखित आणि छापील स्वरूपातले माहितीचे संच हे सुद्धा लोकांनी मेहनतपूर्वक गोळा केले। त्यांचे नॉलेज त्या क्षेत्रातलं त्या हँड्स ऑन ट्रेनिंगचं हे उपविभागातल्या इतर सहकाऱ्यांबरोबर ते शेअर करत आहेत। यातून एकमेकांच्या बरोबर अनुभवाचं हस्तांतर होणारच आहे, ज्ञानाचं हस्तांतर देखील होणार आहे आणि यातून एक चांगल्या पद्धतीचं मनुष्यबळ विकास हा साध्य करण्याचं धोरण या टीमचं आहे। उपविभागाच्या टीमने खूप चांगल्या पद्धतीनं एफर्ट्स सगळ्यांनी घेतले। एक टीम म्हणून काम केल्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीचे हँड्स ऑन ट्रेनिंग या ठिकाणी होत आहेत आणि स्टाफचा सुद्धा चांगला प्रतिसाद या ठिकाणी होतोय। श्रीरामपूर उपविभागाच्या धर्तीवर इतरही उपविभागांचे हँड्स ऑन ट्रेनिंग आणि कार्यशाळा हे नियोजन केलेलं आहे। इथलं हँड्स ऑन ट्रेनिंग प्राप्त करून घेऊन गाव पातळीवरची कार्यवाही ही सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांच्या मार्फत, उपकृषी अधिकाऱ्यांच्या मार्फत, मंडळ कृषी अधिकाऱ्यांच्या मार्फत उद्यापासून लगेचच सुरू होणार आहे। सर्वांना या निमित्तानं खूप साऱ्या शुभेच्छा देतो। येणाऱ्या 12 महिन्यांमध्ये या सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हातातून शेतकऱ्यांची शासनाची सेवा चांगल्या पद्धतीची घडो, गुणवत्तापूर्ण घडो याकरता सदिच्छा व्यक्त करतो। धन्यवाद।